नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे. केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. काही दिवसांपूर्वी एक यंग मुलगी जॉब करणारी OPD मध्ये आली आणि म्हणाली की डॉक्टर, मला ट्रॅव्हलिंगची खूप भीती वाटते. नुसत्या विचाराने सुद्धा मला धडधड व्हायला होतं. मी ट्रॅव्हल करू शकत नाही, त्याच्यामुळे माझं जॉबचा प्रॉब्लेम यायला लागलाय. मी कुठे फिरू शकत नाही, कुठे जाऊ शकत नाही. तर मी आता काय करू? मला खूप हेल्पलेस वाटतंय. सुरुवातीला इतका त्रास नव्हता, पण आता म्हणजे मला काही होतच नाही. तर मी तिच्याकडून इन्फॉर्मेशन घेतल्यावर, हिस्ट्री घेतल्यावर लक्षात आलं की तिला एकदा ट्रेनमध्ये चढताना असं झालं की खूप गर्दी होती लोकलमध्ये आणि एकदम ती लोकल थांबली, ब्रेक कचकन दाबल्या गेला आणि त्यावेळेस काय झालं की सगळे लोक इकडे तिकडे हल्ले आणि त्याच्यामुळे खूप गर्दी असल्यामुळे तिला असं वाटलं की मला चक्कर येतेय, मला श्वास घ्यायला त्रास होतोय, ऑक्सिजन कमी पडतंय आणि तिला खरंच त्रास व्हायला लागला. आणि त्याच्यामुळे काय झालं की तिला त्या वेळेला भीती बसली आणि तिला धडधड व्हायला लागली. ती त्याच नेक्स्ट स्टेशनला खाली उतरली आणि तिला बरं वाटलं. मग ती तशीच रिक्षा घेऊन घरी गेली. नेक्स्ट टाइम जेव्हा ती लोकलमध्ये चढली तेव्हा लोकलला गर्दी नव्हती, पण ती जी मेमरी आहे तर परत तिला असं वाटलं की आपण एक्सपिरियन्स करू. परत मला जर गर्दी झाली तर ऑक्सिजन घेता येणार नाही आणि मला त्रास होईल आणि यामुळे तिला परत धडधड व्हायला लागली आणि तिला नेक्स्ट स्टेशनला उतरावं लागलं. आणि हळूहळू काय झालं की ही भीती इतकी स्ट्रॉंग होत गेली की तिला आता नुसतं विचाराने सुद्धा भीती वाटते. तर ॲक्च्युली हा फोबिया तिला झालाय. फिअर ऑफ ट्रॅव्हलिंग आणि फिअर ऑफ क्राऊड दोन्ही तिला झालं. काय होतं की जेव्हा एखादी गोष्ट आपला ब्रेन एक्सपिरियन्स करतं तर त्या एक्सपिरियन्स तो आपल्या सेन्सेस थ्रू आपल्या ब्रेनपर्यंत जातो आणि मग आपली जी बिलीफ सिस्टीम आहे, आपला जो दृष्टिकोन आहे गोष्टी पाहण्याचा, ती बिलीफ सिस्टीम ती एक्सपिरियन्स प्रोसेस करतं आणि प्रोसेस करून त्याला मीनिंग देतं, त्याला इमोशन अटॅच करतं आणि तो जो एक्सपिरियन्स आहे तो मेमरीमध्ये स्टोअर होतो. आता तो स्टोअर झाल्यावर जेव्हा केव्हा तशी सिमिलर सिच्युएशन येते, ती सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि ती मेमरी फ्लॅश होते. तर सेम हिच्या बाबतीत झालं की फर्स्ट टाइम तो एक्सपिरियन्स झाला, सेकंड टाइम जेव्हा सेम एक्सपिरियन्स आला तेव्हा ती मेमरी फ्लॅश झाली. हळूहळू तिची इंटेन्सिटी इतकी वाढत गेली की नुसतं विचार जरी केला तिने की आता मला ट्रॅव्हल करायचं आहे ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये, तर ती मेमरी फ्लॅश व्हायला लागली आणि ती भीती क्रिएट व्हायला लागली. तर हे जे आहे हे फोबिया हळूहळू जाऊ शकतं. याच्याकरता प्रॉपर ट्रीटमेंट आणि थेरपी गरजेची आहे. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, ज्यामध्ये आपण जे प्रोसेस केलेलं आहे सिच्युएशन, तुमची जी बिलीफ सिस्टीम आहे ती आपल्याला बदलणं गरजेचं आहे. तो ॲप्रोच, ती प्रोसेस बदलणं गरजेचं आहे. जे आपण त्याला मीनिंग अटॅच केलेलं आहे ते बदलणं गरजेचं आहे आणि ते थेरपीमध्ये पॉसिबल आहे. त्याचबरोबर फॉर एक्झाम्पल जर आपण त्याला अजून एक त्याला हे आहे की एक्सपोज करणं स्वतःला, ग्रेडेड एक्सपोजर म्हणतात, की हळूहळू त्या सिच्युएशनला परत एक्सपोज होणं जेणेकरून तुमचं फिअर जाईल. आता याच्यामध्ये तुम्ही जेव्हा एक्सपोज होताय आणि जर तुम्हाला ती मेमरी फ्लॅश झाली, जर ती भीती क्रिएट झाली तर तुम्ही त्याला फेसच करू शकत नाही. म्हणून या सिच्युएशनला अँटी एन्झायटी मेडिसिन्स देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला ती भीती निर्माण होणार नाही आणि तुम्ही ते फेस करू शकाल, तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल. तर याप्रमाणे याचं पूर्ण निवारण होऊ शकतं. तुम्हाला मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओज अधिक जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला याची टाइम टू टाइम इंटिमेशन मिळत राहतील. आमचा हेतू आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मेंटल हेल्थ अवेअरनेस क्रिएट व्हावा. तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी मदत करा. धन्यवाद.